जसं आपण डिजिटल इंडिया करतो, सगळेजण डिजिटल करायला बघतात, पण फ्रॉडसुद्धा तेवढ्याच स्पीडनी वाढत आहेत. डिडक्ट झाले पैसे आणि कोणीतरी घेतले तर ते त्याच्या अकाउंटमध्ये गेले, हो, तर तुम्ही ज्याच्या अकाउंटमध्ये गेलं त्याच्याकडनं परत रिस्टोर करू शकता. नायजेरियन लॉटरी फ्रॉड ऐकलंय का? कोविडच्या आधीचं, कोविडमध्ये, आता कोविडच्या नंतर सांगतो. ह्या जे सगळे सेक्टर्स आहेत जे उभे केलेले आहेत सरकारने किंवा त्या बँकांनी उभे केलेले, हे तेवढे तातडीनं दखल घेतात का मुळात? मग तुम्ही पोलिसला जाऊन एक FIR कॉपी करा. पण वेळ जातो ना. आणि मग वडिलांनी बँकेला सांगितलं आणि 50,000 रुपये कळलं की त्या अकाउंटला गेलं, त्या अकाउंटला पैसे नसतील तर तुम्ही काय करणार? पण आता काही बँका अशा असतात की ज्या सरकारी बँका असतात, हां, म्हणजे त्याची नावं मी घेत नाही, पण त्यांचं कामच उदासीन आहे. आपण बोलताना खूप म्हणतो डेटा, पण तुम्ही सांगतो या डेटावर आज गुगल राज्य करत आहे. तुम्ही खूप महत्त्वाच्या पोझिशनला, तुम्ही हे AI आणि ह्याच्यापासून होणारे संभाव्य धोके हे कसं बघता? नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपले खास पाहुणे आहेत समीर रातोळीकर सर. समीरजी HDFC बँकेचे सिनियर एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि सायबर सिक्युरिटी हेड आहेत संपूर्ण भारताचे. सगळ्यात आधी मला खूप अभिमान वाटला की इतक्या मोठ्या पोस्टवर एखाद्या HDFC सारख्या जायंट बँकेच्या संपूर्ण भारताचा सायबर सिक्युरिटी हेड असणं ही मोठी जबाबदारी मराठी माणसाकडे आहे, याचा अभिमान वाटला मला. तुमचं खूप कौतुक. आणि अर्थात त्यांना इथं बोलण्यामागचं कारण असं की आजचा आपला विषय आहे सायबर सिक्युरिटीज आणि एकूणच आत्ता बँकांमध्ये जे काही आपले इश्यूज होतात, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना काही फ्रॉड्स होतात किंवा आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तर ते नेमके काय असतात आणि त्याच्यावर मात कशी करायची याबद्दल सर सांगणार आहेत. सर, मी तुमचं स्वागत करतो. थँक्यू सौमित्र. एक तर सर म्हणायची गरज नाही आणि माझ्यापेक्षा तुमचं कौतुक जास्त आहे, कारण जसं आपण आता बोलत होतो 1,000पासून 1,00,000चा जो टप्पा आहे, हो, आणि त्याच्यामध्ये जो आनंद आहे, एक नवीन बेबीला किंवा एखाद्या आपल्या प्लांटला आपण वाढवतो आणि नंतर मग त्याला चांगले फुलं वगैरे यायला लागतात, तर तुमचं खरंच कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. थँक्यू. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. विषय खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आपले डिजिटल इंडिया हे खूप मोठ्या पद्धतीने चालू आहे आणि जगामध्ये भारत हा डिजिटल ॲक्सेप्टन्ससाठी खूप नावाजलेला आहे. खूप लवकर बऱ्याच म्हणजे आता तुम्ही बाकीचे देश बघा, आपल्या शेजारी देश आणि आपले बघा, आपण खूप पुढे आहोत डिजिटलमध्ये. आणि पुढच्या 1-2-3 वर्षामध्ये मला वाटतं अजून आपलं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची भरारी अजून वाढणार आहे. 2023मध्ये मला वाटतं जवळपास 100 बिलियन ट्रान्झॅक्शन्स UPIने पार केलेले आहेत. म्हणजे आपलं जे UPI आहे इन्स्ट्रुमेंट मनी ट्रान्सफरसाठी, हे आता म्हणजे हे काही नवीन नाही, म्हणजे ते सगळीकडे. आधी काही वर्षापूर्वी 20-25 वर्षापूर्वी जसं रेफ्रिजरेटर असायचं ना, आता हे नीड आहे, कॉमन. तर आता स्पेशली आपल्या त्या कोविडच्या पॅन्डेमिक नंतर UPI प्रत्येक पानपट्टीवर, चहाच्या दुकानावर, सगळीकडे तुम्हाला मागे, म्हणजे तुम्हाला कार्ड, वॉलेट कॅरी करायची गरज नाही आहे. तर खूप महत्त्वाचा हा विषय आहे आणि याच्यासोबत आपल्या सगळ्यांनी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की याचे जे फ्रॉड्स आहेत, जसं आपण डिजिटल इंडिया करतो, सगळेजण डिजिटल करायला बघतात, पण फ्रॉडसुद्धा तेवढ्याच स्पीडनी वाढत आहेत. मी तुम्हाला एक नुकतंच घडलेलं उदाहरण सांगतो. एक वयस्क माणूस, वयस्क म्हणजे साधारणतः 65 वर्षाचे गृहस्थ असतील, कुठून तरी त्यांना माझा नंबर मिळाला ओळखीच्यांकडनं. तुमचा नंबर मिळणं इतकं सोपं आहे? ओळखीच्याकडनं. ठीक आहे, ओके. तर त्यांचा मला कॉल आला तर संध्याकाळी 7:30-8 वाजता, आणि खूप पॅनिक आणि खूप ते घाबरले होते. ते मला फक्त एवढंच म्हणाले की रातोळीकर, मी त्या वेबसाईटवर गेलो, मी आधी ॲड टाकली होती की मला माझा सोफा विकायचा होता. मी ते जाहिरात टाकली आणि समोरच्या माणसाचा मला फोन आला की मी तुमचा सोफा घेण्यासाठी इंटरेस्टेड आहे, राईट. आणि मला त्यांनी प्राईस विचारली, किंमत वगैरे. ती किंमत त्यांना मी सांगितली. त्याच्यानंतर त्यांनी म्हणे की ठीक आहे, मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करतो इमिजिएटली UPI थ्रू, मोबाईल टू मोबाईल ट्रान्सफर, आणि मग उद्या सकाळी माझा माणूस येऊन ते डिलिव्हरी घेऊन जाईल. मला वाटलं बाबा म्हणजे आता चांगलं आहे हे.
आणि मी त्याला माझा UPIचा नंबर वगैरे दिला आणि त्यांनी मला रिक्वेस्ट पाठवली. ॲक्च्युली कसं असतं, आता तुम्हाला जर मला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत ना, Correct. तर मी पे करतो आणि मला ते रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायची असते. त्या माणसाने रिक्वेस्ट पेमेंटसाठी टाकली. ओ म्हणजे तुम्ही मला रिक्वेस्ट टाकली पेसाठी नाही, पण ॲक्सेप्ट पेमेंटसाठी रिक्वेस्ट टाकली. बर तर मी फक्त बघितलं की ही पेमेंटसाठी रिक्वेस्ट आहे. मला काय वाटलं, रिक्वेस्ट माझी पे आहे, करायची आहे. हां सिम्पल, म्हणजे शब्दांचा घोळ घोळ. आणि तुमच्या त्या पॅनिक सिच्युएशनमध्ये घोळ. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की तो माणूस त्या याच्यामध्ये कंटिन्युअस त्याच्याशी बोलत होता. मग त्याला विचार करण्याचा अवधी खूप कमी मिळाला. आणि या काकांनी त्या पेमेंट ॲक्सेप्ट करण्यापेक्षा त्यांनी ते पेमेंट त्याच्यासाठी देऊन टाकलं. UPIमध्ये तुम्ही फक्त पिन नंबर टाकता, हो. राईट. सो ॲक्सेप्टिंग द रिक्वेस्ट फॉर द पेमेंट, याच्यामध्ये तुम्ही पेमेंट घेताय का तुम्ही पेमेंट देताय, याच्यातला जो डिफरन्स आहे ना, हे जर माणूस शांत डोक्याने विचार न करता घाईघाईमध्ये केलात तर पैसे जातात. आणि मग ते मला कळालं त्यांच्याशी बोलल्यानंतर हा इश्यू झालेला आहे. इमिजिएटली मी त्यांचे ते ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स घेतले. ज्या बँकेमध्ये ते अमाऊंट ट्रान्सफर झाली ती पाहिली. लकीली 80% अमाऊंट होती. अच्छा 20% अमाऊंट गेली होती. ते अकाउंट फ्रीज केलं, म्हणजे डेबिट फ्रीज म्हणतो आपण त्याला, म्हणजे पैसे तुम्ही काढू शकत नाही. ते फ्रीज करून टाकले. त्या बँकेशी बोललो, दुसरी बँक बोलावं लागतं त्यांना. ते केस सगळे समजून सांगितली. त्या बँकेने मदत केली. मग ते पैसे त्या माणसांचे काकांचे त्यांच्या अकाउंटमध्ये गेले. पण ॲटलिस्ट 80% मिळाले आणि ते एकदम आनंदी आहेत. तर बघा, सिम्पल केस. पण मग आता या केसमध्ये समजा माझ्या ओळखीचं कोणी नसेल तर मी काय करायचं? हां, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरेचदा या सिच्युएशनमध्ये जेव्हा आपण व्हिक्टीम होतो, राईट, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण घाबरून जातो की आता मी काय करू पुढे. एक गोष्ट करायची, बँकेचा कॉल सेंटर नंबर असतो किंवा सगळ्या बँकेमध्ये रिलेशनशिप मॅनेजर असतात. पहिल्यांदा त्यांना फोन लावायचा, बँकेच्या कॉल सेंटरवर केस टाकून द्यायची. आणि दुसरी गोष्ट, आपल्या देशामध्ये आता सायबर क्राईम पोलीस स्टेशन्स तयार झालेले आहेत. जवळच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही ती कंप्लेन नोंदायची. आणि जेव्हा तुम्ही रिलेशनशिप मॅनेजरला सांगता, रिलेशनशिप मॅनेजर आता सगळेच या गोष्टीशी अवगत झालेले आहेत आणि ते तुम्हाला हेल्प करतात. पण पैसे ट्रान्सफर केल्यानंतर थोडा वेळ मिळतो. किती असतो तो वेळ साधारण? हे सगळं आता ते फ्रॉडस्टरवर अवलंबून आहे. समजा जर मी फ्रॉड केला आणि मला माहिती की माझ्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत, जसं आपण आत्ताची ती त्या काकांची गोष्ट घेतली, UPIची रिक्वेस्ट, तर त्यावेळेस मला जर माझ्या अकाउंटमध्ये पैसे झाले आणि माझा सहकारी जर जवळच्या ATM मध्ये उभा आहे तर रिअल टाइम पैसे काढतो तो. हां करेक्ट, राईट. इकडे जमा की तिकडून त्यांनी काढले. मग याच्यामध्ये तुम्हाला हार्डली 5 ते 10 मिनिटचा वेळ असतो. पण बऱ्याच सिच्युएशनमध्ये आम्ही हे पाहिलेलं आहे की जनरली अर्धा तास, कधी कधी 2 तास आणि कधी कधी 1 दिवस सुद्धा लागतो. कारण फसवणारा जो आहे फ्रॉडस्टर, तो तुम्हाला एकट्याला नाही आहे. म्हणजे असं नाही की तुम्हाला त्यांनी फसवलं आणि ती केस थांबवली. त्याचं मल्टिपल बऱ्याच लोकांसोबत चालू असतं. मग कदाचित त्यांची सायकी अशी आहे की मी घाई न करता एक 10-15 केस घेईल आणि मग उद्याच पैसे काढेल किंवा दिवसभरात करून रात्री काढेल. मग अशा वेळेस आपल्याला वेळ मिळतो. समजलं ना? तर अशा, म्हणजे याच्यामध्ये काही फिक्स्ड लॉजिक नाही आहे, जसं सिच्युएशन आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेमेंट गेले, तुम्हाला SMS अलर्ट आला आणि तुम्हाला माहिती आहे हे पेमेंट मी केलेलं नाही आहे. करेक्ट, म्हणजे मी काही विड्रॉ मी केलेलं नाही आहे, तर पैसे माझ्या अकाउंटमधून गेले आहेत. अशा वेळेस त्या बँकेच्या कॉल सेंटरला इमिजिएटली कॉल करणं, रिलेशनशिप मॅनेजरला कॉल करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पोलीस रिपोर्ट वगैरे तुम्ही दिवसा असेल तर संध्याकाळपर्यंत करू शकता, रात्री असेल तर सकाळी करू शकता. हां, अजून एक लास्ट पॉईंट आहे. आपल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ह्यांनी एक आता नवीन वेबसाईट तयार केली आहे, cybercrime.gov.in. हे अवेलेबल आहे 24/7 सगळ्यांसाठी, पूर्ण भारताच्या नागरिकांसाठी. त्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा ती कंप्लेन
नोंदवू शकतात. पण एवढी दखल लगेच घेतली जाते? लगेच म्हणजे आता ते अगेन रात्री काही असेल काळ. सकाळी, पण ते करतात. त्यांचा आम्हाला फोन येतो त्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सीचा, कारण त्यांचा टायअप असतो त्या शहरातल्या पोलीस ऑफिसरशी. सायबर क्राईमने आता एक टोल फ्री नंबरही दिला आहे, मला वाटतं 1902 का 1904 आहे, हा नंबरही आहे. याच्यावर तुम्ही टोल फ्री करून तुमची कंप्लेन देऊ शकता. फक्त मला आता एक सांगा, हे सगळे उपाय आहेत ते फार महत्त्वाचेच आहेत, पण अगदी रिलेशनशिप मॅनेजरपासून टोल फ्री नंबर बँकांचे, किंवा आता तुम्ही जो नंबर मला सांगितला तो 4 आकडी नंबर, किंवा ही जी वेबसाईट आहे तिथे, ह्या जे सगळे सेक्टर्स आहेत जे उभे केलेले आहेत सरकारने किंवा त्या बँकांनी उभे केलेले, हे तेवढे तातडीनं दखल घेतात का मुळात? याच्यामध्ये बँका इमिजिएट दखल घेतात, राईट. कारण कसं आहे ना, आम्हाला सुद्धा ते समोरच्या माणसांची मानसिक स्थिती कळलेली असते. कुणाचे पैसे गेले म्हणजे त्याची स्थिती काय, राईट. त्याच्यामुळे त्याला जेवढ्या पद्धती, बँकिंग इज ऑल अबाउट कस्टमर सर्व्हिस. ॲब्सोल्युटली. कस्टमर खुश झाला तो बँकेत करणार होते, 10 लोकांना करणार तो. त्याच्यामुळे कस्टमरला लॉस न होऊ देता लवकरात लवकर मदत करणं हे सगळ्यात पहिले बँकेचं कर्तव्य आहे. आणि आमच्या लोकांचे, म्हणजे आम्ही जे चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर आहोत, आमचं सगळ्यांचे कनेक्ट्स आहेत. त्यामुळे एखादी केस मला आली, मला माहिती आहे की पैसे दुसऱ्या बँकेत, इमिजिएटली त्याला फोन करून रात्री हे करून आम्ही अमाऊंट. तुमचे सगळ्या बँकांची कनेक्ट असतात? सगळ्या बँकेचे कनेक्ट असतात. अरे वा, बरं. तर हे आता म्हणजे आता हे याच्यामध्ये फॉर्मल टेक्नॉलॉजिकल कनेक्ट म्हणता येत नाही, बरं. अजूनही तो इन्फॉर्मल कनेक्ट आहे, पण महत्वाचा आहे. हां, तो महत्वाचा आहे, कारण त्याच्याने कामं जास्त होतात. हे झालं तुमच्या बँकांच्या सिस्टीमबद्दल. पण आता काही बँका अशा असतात की ज्या सरकारी बँका असतात, हां, म्हणजे त्याची नावं मी घेत नाही, पण त्यांचं कामच उदासीन आहे. मी तिथं डेस्कवर गेलं की मला 100% 20 मिनिटं लागणार मला माहीत असतं, पण मी प्रायव्हेट बँकांमध्ये गेले की ते येतात तुमचं काय काम आहे विचारायला. हा त्या बँकांचा एक स्वभाव धर्म म्हणूया आपण. बरोबर आहे. त्यावेळेला काय करायचं मी? नाही, आता एक गोष्ट तुमची बरोबर आहे की मला वाटतं पब्लिक सेक्टर बँकेचं कम्प्युटरायझेशन आणि डिजिटल, ज्याला आपण म्हणतो आता, डिजिटल हा नवीन बझवर्ड आहे, आणि प्रायव्हेट सेक्टर बँकेचं याच्यामध्ये अजून थोडी तफावत आहे. पण पब्लिक सेक्टर बँक सुद्धा रेग्युलेटेड एंटिटी आहे, RBIच्या अंडर आहे. आणि RBIचे स्वतःचे ओम्बड्समन असतात. ओम्बड्समन म्हणून काय करणार? ओम्बड्समन कस्टमरची कंप्लेन ऐकून, ग्रीव्हन्सेस ऐकून कस्टमरला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे या कुठल्या गोष्टीमध्ये पब्लिक सेक्टर बँकेला सुद्धा चालढकल करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आता मेजॉरिटी पब्लिक सेक्टर बँकेने सुद्धा हे असं युनिट तयार केलेलं आहे 24/7 फ्रॉड मॉनिटरिंग करायचं. काही बँकांचं एक्सेप्शन्स आहेत, मी तुमची गोष्ट मान्य करतो, पण मला वाटतं ज्या पद्धतीनं रिझर्व्ह बँकेचा पुश आहे, लवकरात लवकर या बँका सुद्धा एका लेवलवर येतील. वा. अगदी साधा प्रश्न मला असा पडतो की समजा आता मी काहीतरी घ्यायला गेलो आणि माझ्या बँकेमधून डिडक्ट झाले पैसे आणि कोणीतरी घेतले, तर ते त्याच्या अकाउंटमध्ये गेले, हो, तर तुम्ही ज्याच्या अकाउंटमध्ये गेला त्याच्याकडनं परत रिस्टोर करू शकता? हो, तेच म्हणतोय ना मी. आता तुमचे पैसे माझ्या अकाउंटमध्ये आले, राईट, तर ते पुन्हा जातात, पुन्हा वापस पण घेतात. त्याची परवानगी नसेल तरी परवानगी घ्यावी लागते. परवानगी म्हणजे तो कशाला देईल परवानगी? जर फ्रॉडच असेल तर तो आता त्याच्या अकाउंटमध्ये गेला, मग आपण त्याचं अकाउंट फ्रीज करतो. त्याचं फ्रीज करा. हां, आपण काय करतो, मला माहिती आहे, मी कंप्लेन केली आहे की माझ्या याच्यामधनं अनऑथराइज्ड फंड ट्रान्सफर झालेले आहेत. ती ट्रान्सफर झालेली आहे तुमच्या अकाउंटमध्ये, ओके. मग तुमचं अकाउंट जेव्हा त्याच्यामध्ये पैसे आलेले आहेत, पहिल्यांदा काय करायचं, अकाउंटवर डेबिट करायचं, डेबिट फ्रीज करायचं. आणि डेबिट फ्रीज करताना कस्टमरला कळवायचं की सौमित्र, तुमच्या अकाउंटमध्ये 1,000 रुपये जमा झालेले आहेत, ते X माणसांकडनं आलेले आहेत, हे तुम्ही मागितले होते का? तुम्ही म्हणणार नाही. मग हे आपण डेबिट फ्रीज करत आहोत त्या माणसाला देण्यासाठी तुमच्या परवानगीनुसार. आणि त्याच्यामध्ये असे काही केसेस झालेले आहेत की समोरचा माणूस, त्याला पैसे आले, तो कुठेतरी बिहार, रांची मध्ये कुठेतरी बसलेला, तर म्हणतो नाही, माझे पैसे आले तर मला पाहिजे ते, मी देणार नाही. मग अशा वेळेस तुम्हाला पोलिसांची वगैरे मदत घ्यावी लागते. ब्रँच मॅनेजरशी, ज्या ब्रँचमध्ये त्याचं अकाउंट आहे त्या ब्रँच मॅनेजरशी बोलून करून, म्हणजे हे सगळं एवढं करत असते. करते. कारण आता माझ्या काही मित्र आहेत की आपल्या आजूबाजूला असं घडतं, आपण सांगतो की मला पैसे ट्रान्सफर कर, तर ते आता नंबरवरनं करतात ना मोबाईलवर, UPI, पण नंबर चुकतो आणि 4च्या जागी 2 किंवा 4 जागी 8 आकडा येतो आणि तो दुसऱ्यालाच जातात पैसे. बरोबर. असे जे घडतं, हे खूप घडतं आजूबाजूला. कॉमन आहे हे, अगदी बरोबर आहे ते.
पण याच्यामध्ये घाबरायची गरज नाही आहे. ज्या अकाउंटमध्ये पैसे तुमचे गेले चुकीने, राईट, तुम्ही तुमच्या पॅरेंट बँकेला कळवा, मला कळवा, मी त्या बँकेला कनेक्ट करून तुमचे पैसे आणण्याचा आपण प्रयत्न करून टाकून देऊ. जिथे जिथे ज्याच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेला माणूस तयार नसतो त्यावेळेस आपल्याला लॉ एन्फोर्समेंट एजन्सीची, पोलिसांची मदत घ्यावी लागते, त्या लोकल ब्रँच मॅनेजरची मदत घ्यावी लागते जिथे ते अकाउंट ओपन केलेले आहे, आणि त्या पद्धतीने करून करतो. पण आत्तापर्यंत अशा केसेस म्हणजे हार्डली मी बोटावर मोजण्या इतक्या बघितल्या असेल ज्याच्यामध्ये त्या माणसाने ज्याच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत तो रेडी नाही आहे पैसे देण्यासाठी. पण अदरवाईज मेजॉरिटी केसेसमध्ये लोकांनी दिलेले आहेत. तुम्ही आता इतकी वर्ष बँकिंग क्षेत्रामध्ये आहात, तर मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणाल की लॉकडाऊन नंतर गोष्टी खूप बदलल्या. लॉकडाऊन नंतर UPI आणखी सोपं झालं. आता कोथिंबीर घ्यायची म्हटलं तरी आपण UPI पाकिट कोणी वापरतच नाही, मी नाही वापरत. बरोबर. तर लॉकडाऊनच्या आधीचे सायबर थ्रेट्स, सायबर सिक्युरिटी ही काय होती, लॉकडाऊन नंतर चॅलेंजेस काय वाढले आणि आता ते काय ट्रेंडमध्ये काय लेवलला गेलेत? सी, तुम्ही एक नायजेरियन लॉटरी फ्रॉड ऐकलंय का? हो, तुझे कोणीतरी काका वगैरे आहेत ते नायजेरियामध्ये असतात. ते त्यांची डेथ झालेली आहे आणि त्यांनी तुमच्या अकाउंटवर एवढे पैसे ठेवलेले आहेत, 1 मिलियन 2 मिलियन, म्हणजे खूप मोठी अमाऊंट, 60 करोड आणि 50 करोड असे मोठे मोठे नावं घेतात ते. आणि तुम्हाला ते पैसे वगैरे पाहिजे असेल तर ते एक ॲटलिस्ट 10,000 ट्रान्सफर करा, 10,000 नंतर 50,000 करा, 1,00,000 करा. तर बरेचसे लोक या नायजेरियन फ्रॉडला बळी पडलेले आहेत. तर हा खूप फेमस आहे. हा 2004-05 पासनं ते इनफॅक्ट आताही चालू आहे, पण 2004-05 पासून ते 2017-18 पर्यंत हा खूप कॉमन होता, म्हणजे चालूच होता. ही नायजेरियाचंच नाव घेतलं जायचं. नायजेरियन लोक जास्त इन्व्हॉल्व्ह होते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते बदनाम झाले. तर आता ते प्री कोविड तर हा एक कॉमन फ्रॉड होता. दुसरा महत्त्वाचा गोष्ट होता की तुमचं कार्ड क्लोनिंग. त्यावेळेस आपले सगळे कार्ड मॅक्स स्ट्रीप राहायचे. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आहे ना, मॅग्नेटिक स्ट्रीप राहायची. तुम्ही ATM मध्ये टाका किंवा पॉस मशीनवर टाका, ते मॅग्नेटिक डेटा रीड करणार तो रीडर, आणि मग ते ट्रान्झॅक्शन वगैरे होणार. तर याच्यामध्ये ते कार्ड क्लोन व्हायचे. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलात, रेस्टॉरंटच्या वेटरनी तुमचं कार्ड घेतलं, त्याच्यामध्ये कार्ड क्लोनिंग मशीन आहे पॉकेटमध्ये, आणि एकदम पॉकेट साईजची, म्हणजे मोबाईलपेक्षा लहान, त्याच्यामध्ये टाकलं, त्यांनी डेटा सगळा रीड केला. इट्स अ मॅग्नेटिक कार्ड रीडर. ठीक आहे. तर हे फ्रॉड कॉमन होतं, ATM क्लोन. आणि फिशिंगमध्ये ज्याचा पण आपण तुम्हाला मी एक आमच्या बँकेसारखीच एक वेबसाईट तयार करतो. त्या वेबसाईटवर तुम्हाला म्हणतो की बॉस ही वेबसाईट आहे, तू इलेक्ट्रिसिटी पेमेंट कर किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं इन्कम टॅक्सचं पेमेंट कर फेमस, मग तुझा युजर ID पासवर्ड देऊन तू जातो. तर हे 3-4 पद्धतीचे फ्रॉड्स कोविडच्या आधी खूप जास्त होते. कोविड नंतर फ्रॉडमध्ये खूप चेंज झाला आहे, शिफ्ट झाला आहे. तर एक महत्त्वाचं म्हणजे कोविडच्या दरम्यान गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ते वॅक्सिनेशनसाठी ॲप तयार केलं होतं. माहिती आहे ना आपल्याला, ते ॲप आपण डाउनलोड करतो आणि यू रजिस्टर की माझं वॅक्सिनेशन काय झालेलं आहे. मग फ्रॉडस्टरनी काय केलं, या ॲपसारखे फेक ॲप तयार केले आणि तुम्हाला ते म्हणायचे की तुम्ही हे ॲप डाउनलोड करा, फेक ॲप. आता ते कस्टमर जायचा आणि ते ॲप स्टोअरवर नाही, तुम्हाला ते SMS वर लिंक घ्यायची. मग तुम्ही लिंकला क्लिक केलात, ॲप ओपन झाला, तुम्ही ॲप डाउनलोड केलात, आणि ॲपवर तुम्ही जे करताय ते सगळं त्या फ्रॉडस्टरला त्याच्या कंट्रोलमध्ये आहे ना, कारण तो ॲप जेन्युइन ॲप नाही आहे, तो फ्रॉडुलंट ॲप आहे. मग तुमचा सगळा डेटा, तुमचा युजर ID, पासवर्ड सगळं त्या ॲपमध्ये तुम्ही रजिस्टर करून देतात. त्या माणसाला काय पाहिजे दुसरं, राईट. तर हे एक दुसरी मोडस ऑपरेंडी ही कोविडमधली, म्हणजे मी तुम्हाला कोविडच्या आधीचं, कोविडमध्ये, आता कोविडच्या नंतर सांगतो. सध्या काय सिच्युएशन आहे, सोशल मीडियावर लोकांना सवय की मी बेंगलोरला गेलो का, दार्जिलिंगला गेलो का, मी अमेरिकेला गेलो, लंडनला गेलो, आणि सगळं टाकतात. म्हणजे प्रायव्हसी सोशल मीडियावर राहिलेलीच नाही आहे. आता तर DPDP ऍक्ट नंतर कदाचित थोडंसं लोक सिरियस व्हायला लागतील, पण हे वस्तुस्थिती आहे. मला हवा आहे, पण आपण सांगतो तुम्हाला. तर आता वस्तुस्थिती अशी आहे की लोक सगळं टाकतात, सगळं दे रिव्हील टू मच. मग त्याच्यामुळं मी जर फ्रॉडस्टर मॉनिटर करत असेल ना, तर मी तुमची फेक प्रोफाईल बनवणार. फेक प्रोफाईल तर माझी कोणीही बनवतो, काही दिवसापूर्वी बनली होती, आणि तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करणार फेसबुकवर की मी अशी माझ्याकडे चांगली इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आहे, हे आहे, मला तो चांगलं एकदम व्यवस्थित वगैरे. बऱ्याचशा सिच्युएशनमध्ये आम्ही हे पाहिलेलं आहे की समोरचा माणूस त्याला व्हिडिओ कॉल करतो.
तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीसाठी बरं. आणि तुम्हाला ते पूर्ण कन्व्हिन्स करतात. आणि याचं बेस काय, पूर्ण तुमची सोशल मीडिया प्रोफाईल त्याचं सगळं त्यांनी स्टडी केलेलं असतं. त्यांच्याकडे ॲनालिटिक्स सॉफ्टवेअर असतात. त्याच्या पद्धतीने ते तुमचं सगळं सायकोलॉजिकल स्टडी करून हे ठरवतात की या माणसाला या लोनमध्ये इंटरेस्ट आहे, राईट. बरं. मग तुम्हाला तशीच इन्व्हेस्टमेंट offer दिली ऑपॉर्च्युनिटी दे पिच यू आणि त्याच्यामध्ये त्या ट्रॅपमध्ये लोक फसतात आणि दे एंड अप लुझिंग द मनी. कारण फ्री लंचेस नाही आहेत. प्रत्येक इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीसाठी एक मोडस ऑपरंडी आत्तापर्यंत कॉमन आहे, तुम्हाला आम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी मदत करू, राईट. आम्ही एंजल इन्व्हेस्टर आहोत, व्हेंचर कॅपिटलिस्ट आहोत, पण तुम्हाला आधी 1,00,000 50,000 रुपये द्यावं लागेल. मग तुम्ही 1,00,000 रुपये देता, मग परत अजून 50,000. म्हणजे अशा काही काही सिच्युएशनमध्ये मी पाहिलेलं आहे की पीपल एंड अप पेइंग 10 lakhs 20 lakhs. म्हणजे काही काही लोकांची जी त्यांची जीवनभराची कमाई आहे सगळी दिली जाते. पण आता बदलत्या काळामध्ये लोक शहाणे व्हायला लागलेत. आता वेगळं अकाउंट झालं की ते फेसबुकवर सांगतात की माझं दुसरं अकाउंट झालेलं आहे, फेक अकाउंट झालेलं आहे, करतात. असं करायला लागेल. पण अजूनही असे फसतात. अजूनही असे फसणारे भरपूर लोक आहेत. आणि मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, फसणाऱ्यामध्ये बरेचसे पर्सेंटेज शिकलेल्या लोकांचं आहे. परवाच एक कॉमन केस आहे, तुम्ही बघा. एक रिटायर्ड IAS ऑफिसरला सुद्धा फसवलं लोकांनी. एक फ्रॉडुलंट पोलीस स्टेशन तयार केलं. ॲक्च्युली पोलीस स्टेशन, एका घरामध्ये तो इन्स्पेक्टर पोलीसची युनिफॉर्म घालून बसला. म्हणजे मीडियामध्ये आलेले हे बरं, काय तो झालं बसले. सांगा. त्याच्यामध्ये त्या IAS माणसाला सांगितलं की तुमच्या नावाने काही मोबाईल नंबर सिम कार्ड रजिस्टर्ड आहेत बरं. आणि त्या सिम कार्डवरनं फ्रॉड झालेला आहे. तर आता मिनिस्ट्रीनी तिची खूप सिरियस दखल घेतलेली आहे आणि तुमची इन्व्हॉल्वमेंट आहे असं दिसतंय, तर तुम्हाला आम्ही हे करू. पण तुम्हाला जर म्हणजे लवकर सेटल करत असेल तर ॲटलिस्ट आमच्याशी स्काईपवर बोला. बरं. त्याला स्काईप कॉल केला. तो रिटायर्ड IAS ऑफिसर आहे. बरं. त्या स्काईप कॉलवर त्यांनी जॉईन केला. त्या स्काईप कॉलवर त्यांना समोर ॲक्च्युली पोलीस स्टेशन, पोलीस युनिफॉर्ममध्ये तो माणूस बसलेला आहे, त्याच्याशी बोलतोय वगैरे. आणि असं करत करत त्यांनी साधारणतः 10 का 25 लाख रुपये त्या माणसांकडे सांगताय? घेतले. हो, जस्ट एक 10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. प्रश्न काय माहिती आहे का, की त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही किती पॅनिक होता. पॅनिक न करता तुम्ही जर थोडंसं शांत डोक्याने विचार केला आणि कॉमन सेन्स लावला, राईट, आणि त्या सिच्युएशन्सची तयारी करून सिच्युएशनला अवेअर बनून जर तुम्ही त्याला रिस्पॉन्ड केलात ना, तुम्ही फसत नाहीत. 99% जे फ्रॉड, जे व्हिक्टीम आहेत ना, हे रिॲक्ट झालेले आहेत. आता हीच आपण केस घेऊया की या IAS ऑफिसरनं काय करायला पाहिजे होतं, जे त्यानं केलंय त्या व्यतिरिक्त त्यानं काय करायला पाहिजे होतं म्हणजे तो वाचला असता. करेक्ट. आता मी जर IAS ऑफिसर असलो असतो, मला जर तसा सेम सिच्युएशन आहे, मी आधी माझे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना मी अप्रोच करून केलं असते की हे मला जे आता कॉल येतोय हा जेन्युइन कॉल आहे का फ्रॉडुलंट कॉल आहे. कोणाला फोन केला तुम्ही? माझे कॉन्टॅक्ट्स वाले. IAS ऑफिसर म्हणजे त्यांचं सर्कल असतं ना. तर मी जर IAS ऑफिसर आहे, माझं सर्कल आहे, मी सर्कल करून बोलणार, घाबरायचं नाही याच्यामध्ये. आणि जेव्हा मला माहिती आहे की समोरचा माणूस मला पैसे मागतो, याच्यामध्ये काहीतरी काळेदोर आहे ना, मग हे कळणं मला आवश्यक आहे. तर मी पॅनिक न होता जर ह्या 2-3 गोष्टी मी व्हेरीफाय केल्या किंवा पैसे का मागतोय मला, आणि माझ्या सिम कार्डवर जर रजिस्टर करून कोणी जर फ्रॉड कॉल केले, मी तर नाही केला ना, मग होऊ दे इन्व्हेस्टिगेशन. मी तर नाही केलेलं आहे, मला माझे डॉक्युमेंट्स माझ्याकडेच आहेत. जे फोर्स झाले ते इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने प्रूव्ह करा किंवा तुमचं फोर्स झालेले डॉक्युमेंट्स वगैरे. तर हे बेसिक 2-3 गोष्टी न करता आपण घाबरून जाऊन अरे माझं नाव बदनाम होईल, कुठेतरी माझं नाव येऊन जाईल, ते न करण्यासाठी मी पोलिसांना हे करू, हे करतात. टीनेजर्सही तेच करतात. टीनेजरला जेव्हा एखादा सायबर ॲक्टिव्हिजमचा किंवा एक्स्टॉर्शनचा कॉल येतो, म्हणजे असे केसेस झालेले आहेत. 15-16 वर्षाची 14 वर्षाची मुलं, हे लोकांसुद्धा आता आई बाबांना सांगायला पाहिजे किंवा मला कसले कॉल येतात, ते कोण करतो त्यांना फोन? आता हे लोकांना बरेचदा काय झालेलं आहे की 14-15 हा महत्वाचा फार विषय बरं का. आपल्या घराघरामध्ये टीनेजर्स असतात, त्यांना कॉल येतात, हे मला आत्ताच कळतंय. काय कॉल असतात हे? ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या या संवादामध्ये. एक्झॅक्टली. मला वाटतं आता टीनेजर्स, प्रत्येक टीनेजर हा मोबाईलवर आहे. ॲब्सोल्युटली. प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे, स्मार्टफोन्स आहेत आणि लॅपटॉप्स आणि कम्प्युटर्स वगैरे आहेत. तर बरेचदा लोकांचे म्हणजे असे काही केसेस झालेले आहेत की कॅमेरा हॅक झाला, लॅपटॉपचा कॅमेरा हॅक केला आणि लॅपटॉपचा कॅमेरा हॅक करून त्या मुलाचे किंवा मुलीचे पिक्चर्स घेतले. आता लॅपटॉप हॅक केला म्हणजे काय, कॅमेरा ऑन आहे. करेक्ट. आता बरेचदा मुलं
काम झाल्यावर कम्प्युटर शटडाऊन करत नाहीत, हो कम्प्युटर चालू ठेवतात. कम्प्युटर चालू आहे, कॅमेरा चालू आहे, कपडे बदलतोय लहान मुली काय करतो. हो तर अशा वेळेस मग त्यांनी रेकॉर्ड केला. त्या लॅपटॉप कम्प्युटरमध्ये पूर्ण रिमोट एक्सप्लॉइट किट म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये, म्हणजे एक मॅलिशियस सॉफ्टवेअर टाकलेलं आहे. बरं. ते मॅलिशियस सॉफ्टवेअर सगळा डेटा रेकॉर्ड करत आहे. रेकॉर्ड करून त्या फ्रॉडस्टर्सच्या कम्प्युटरला, त्याच्या सर्व्हरला बरं. सगळा डेटा जातो आहे. सगळा डेटा गेल्यानंतर तो सांगतो की माझ्याकडे सगळे तुझे पिक्चर्स आहेत माय गॉड. आणि मी तुम्हाला आता पैसे दे किंवा इकडे ये, जे काय whatever. राईट. आणि तू जर हे आईबाबांना सांगितलं असतं मी तुझे सगळीकडे व्हायरल करेल, तर अशा पद्धतीनं मुलं घाबरून जातात. बापरे. 12 ते 14 वर्षाचे 15 वर्षाचे मुलं हे घाबरून जाऊन मग ते पैसे काढण्यासाठी बाबांकडनं काय मागवणार, घरी चोरी करणार, कोणातरी मित्राकडनं त्याला सांगणार मला पैसे पाहिजे, त्याच्याकडनं घेणार वगैरे. असं करून ते पैसे देणार. कोणीतरी माणूस त्याला रस्त्यावर भेटून पैसे कलेक्ट करतो किंवा म्हणणार या अकाउंटमध्ये इकडे टाकून दे किंवा ऑनलाईन ट्रान्सफर कर. मग एखाद्या सिच्युएशनमध्ये बाबा आईचा मोबाईल फोन घेतला, मोबाईल फोन पैसे ट्रान्सफर केले, असं म्हणणार की काय माझ्या मुलाच्या वडिलांना कॅन्सर झालेला आहे, तर त्यांनी मदत पाहिजे, माझा चांगला मित्र आहे क्लासमधला, तर मला वाटतं ठीक आहे बाबा करून टाक बेटा मदत. म्हणजे आता असे सुद्धा केसेस आजकाल आपण बघतो. हे किती महत्वाचं आहे. त्याच्यामुळं मुलांना स्पेशली टीनेजर्सला म्हणजे स्कूल आणि कॉलेज याच्या जे जंक्शनमध्ये मुलं आहेत ना, ह्यांना सायबर क्राईम्सचं अवेअरनेस करणं स्पेशली आईवडिलांनी खूप महत्त्वाचं आहे. इनफॅक्ट आणि मी जे म्हणजे आपण जे बोलत होतो मागे, काही असे रिस्पॉन्सिबल नेटिझम सारखे उन्मेष आणि वगैरे सोनाली करतात, तर त्या आमच्या मित्रमंडळाच्या प्लॅटफॉर्मवर पण येऊन गेले. करेक्ट. तर त्या त्यांच्या NGO थ्रू मग सगळ्या कॉलेजेसमध्ये शाळेमध्ये तो जातो. उन्मेष आणि सोनाली हे जाऊन ते करतात सगळे. तर हे खूप इम्पॉर्टंट. पण आता याच्या केसमध्ये समजा आता अशी केस आली तुमच्यासमोर आणि वडिलांना कळलं की माझ्या मुलांनी बाबा एक्स अमाऊंट टाकली आहे, काहीतरी खोटं बोलून, नंतर ते लोकांच्या लक्षात आलं, तर अशाला बँकांना कळलं तर बँका काही करू शकतात? हो, मग बँका ज्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटची आपण पूर्ण माहिती त्यांना देतो, राईट. किंवा या अकाउंटमध्ये गेलेले आहेत, ह्यांचं अकाउंट आहे असं आहे, आणि त्याच्या अकाउंटमध्ये त्यांना जर पोलिसांकडे केस करायचे तर पोलिसला सगळं हे इन्फॉर्मेशन रेडी मिळते. मग त्यांना कळतं की अकाउंट जेन्युन अकाउंट आहे का फोर्ज डॉक्युमेंट करून, फोर्ज KYC करून ओपन झालेलं अकाउंट आहे, राईट. मग हे सगळं इन्व्हेस्टिगेशन. या केसमध्ये समजा त्या मुलांनी 50,000 रुपये फॉर एक्झाम्पल 50,000 रुपये त्या व्यक्तीला दिले, त्यानंतर ह्या वडिलांना कळलं समजा, आणि मग वडिलांनी बँकेला सांगितलं आणि 50,000 रुपये कळलं की त्या अकाउंटला, त्या अकाउंटला पैसे नसतील तर तुम्ही काय करणार? नसतील तर काहीच करू शकत नाही. बघा, पैसे जर विड्रॉ केले, पैसे गेले, अशा वेळेस ज्या व्यक्तीचं ते अकाउंट आहे हे इन्व्हेस्टिगेशन करून त्याचं KYC मध्ये त्याच्या घराचा ॲड्रेस वगैरे सगळं डिटेल्स, आता आजकाल तर सगळं आधारशी लिंक्ड आहे, त्याच्यामुळे आधार इनेबल्ड KYC आहे, त्याचे सगळं डिटेल आपल्याला मिळतं, राईट. पण काही सिच्युएशनमध्ये तो फोर्ज्ड डॉक्युमेंट करून करतो किंवा त्या पत्त्यावर तो माणूस नसतो, सगळंच खोटं असतं, सगळं खोटं असू शकतं, त्या पत्त्यावर तो नसतो आणि पैसे काढले गेले. काही सिच्युएशनमध्ये पैसे काढले, ATM मधून काढले, ATMच्या CCTV मध्ये तो कॅप्चर होतो, तेव्हा माणूस कळतो तुम्हाला कोण आहे, अकाउंट कळतं, तर तो अकाउंटचं नाव आणि माणूस तोच आहे का नाही हे सांगता येणं अवघड आहे, पण तुम्हाला माणूस माहिती आहे, त्याचा पिक्चर तुम्ही CCTVने कॅप्चर केलेला आहे, बँकिंग डिटेल्स आहेत, हे कोरिलेट करून मग पोलीस इन्व्हेस्टिगेशन, हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग झाला. या केसमध्ये जेव्हा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काहीतरी इश्यू आला असेल, असा वाईट इश्यू, की माझे पैसे चोरीला गेले, तर मी बँकांकडे गेल्यानंतर आधी पोलीस तक्रार मागते का बँक, की नंतर पोलीस तक्रार? चांगला पॉईंट तुम्ही काढला. बँकेकडे तुम्ही जेव्हा जाता ना, तेव्हा बँक तुम्हाला म्हणते की तुम्हाला जर आमच्याकडनं सगळे डिटेल्स हवे असतील, राईट, तर तुम्हाला एक FIR कॉपी लागेल आम्हाला. मग तुम्ही पोलिसला जाऊन एक FIR कॉपी करा. वेळ जातो ना, याच्यामध्ये वेळ जातो, हा प्रॉब्लेम आहे. पण इन्व्हेस्टिगेशनसाठी FIR लागतो. पण जर आधीची आपण केस बघू ज्याच्यामध्ये त्याच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत, मी माझ्या काउंटर पार्टशी बोलून ते डेबिट फ्रीज लावलेलं आहे, ते काढण्यासाठी पोलिसाची गरज नाही, ते तर आपण आपल्या सरकारने देतो.
पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जेव्हा होतं ज्याच्यामध्ये खूप मॅसिव्ह फ्रॉड आहे, अमाऊंट जास्त इन्व्हॉल्ड आहे, केस थोडी सिरियस जसं मी आता म्हणालो तुम्हाला, याच्यामध्ये ते मुलीच्या म्हणजे किंवा मुलाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. मग अशा वेळेस ते नॅचरली जेव्हा इन्व्हेस्टिगेशन येतात त्याच्यामुळे मग डिटेल्स खूप द्यावे लागतात. बरोबर, राईट. आणि अशा वेळेस खूप म्हणजे माझा विषय त्याबद्दल होता की आता 14, 15, 18 वर्षाची मुलं असे जर ते कोणी त्यांना ब्लॅकमेल करत असेल तर ते पोलीस त्यात इन्व्हॉल्व्ह होणं स्वाभाविक आहे. पण अशा केसमध्ये बँक आणि पोलीस येते. मग जेव्हा बँकेकडे मी जातो, कारण आधी पैशाचा मामला असतो, पोलीस मी जाईनच पोलिसाकडे, पण आधी माझे पैसे जात आहेत, तेव्हा जर बँक मला म्हणाली की आधी FIR करून या, हा जो वेळ जातो तो कसा पकडणार तो? नाही, मग ते बरेचदा मग आम्ही आमच्या बँकेमध्ये आम्ही FIR तेव्हाच मागतो जेव्हा ज्या अकाउंट्सची डिटेल तुम्हाला शेअर करायचे आहेत ना, हे खूप असे मल्टिपल अकाउंट्स आहेत. कारण कोणतेही आता तुम्हाला मी माझ्या आणि माझ्यासोबतच्या अजून 14 जणांचे अकाउंट तुम्ही मला मागितले आणि मी दिले, तर मला हे माहित नाही ना की तुम्ही कशासाठी मागताय. करेक्ट, राईट. मला हे माहिती आहे, तुम्ही व्हर्बली सांगितले मला की मी असं व्हिक्टिम झालेलो आहे, मी याच्या भागी पडलेलो आहे वगैरे वगैरे, पण मला ते माहीत नसतं. मग तुमची ऑथेंटिसिटी की तुम्ही खरंच प्रॉब्लेममध्ये आहात याच्यासाठी FIR आम्हाला लागतो. ओके. पण मग या केसमध्ये वन थिंग लेट टू अनदर आहे. या केसमध्ये पोलीस आणि बँक यांच्यातलं काही असोसिएशन असतं का, की पोलीस जास्त जलद गतीनं काम करतात का, ही सिच्युएशन लक्षात घेऊन? असं काही पोलिसांचे धागे दौरे तर खूप आहेत ना, कारण क्रिमिनल्स पर्यंत एक बँकर पोहोचू शकत नाही. मग अशा वेळेस आता त्याच्यामध्ये थ्रेट असतो, तुम्ही घरात गेला तर तुमच्यावर ते हल्लाही होऊ शकतो, यू नीड अ पोलीस. मग पोलिसांची सोबत म्हणजे आता आम्ही मुंबई पोलीस किंवा सगळीकडे सगळ्या पोलीसशी आमचं रिलेशनशिप असतं. इनफॅक्ट आत्ता आपण बोलतोय, पण दुसरीकडे भायखळा पोलीस स्टेशनमध्ये सायबर सिक्युरिटी आणि सायबर क्राईमवर माझा एक कलिग सेशन देतोय आत्ता, राईट नाव. चालू आहे सेशन ते. तर असं पोलिसांशी आणि आमचं एक वर्किंग प्रोफेशनल रिलेशनशिप हे स्ट्रॉंग असणं खूप आवश्यक आहे. अगदी. आणि अजूनही आपल्या भारतामध्ये म्हणजे एकदम प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर 100% हे नाही आहे. मोजक्या जे आपण मेट्रो सिटीमध्ये म्हणतो त्याच्यामध्ये कनेक्शन्स आहेत, पण अजूनही Tier 2, Tier 3 सिटीमध्ये, सेमी अर्बन, रुरलमध्ये एवढे कनेक्शन्स अजून डेव्हलप झाले नाही. आय वॉज अबाउट टू आस्क यू की हे झालं मुंबई पुण्यातले, पण ग्रामीण भागामध्ये पण डिजिटल ग्रामीण भागामध्ये खूप गोंधळ आहे. म्हणजे लिटरसी पण आहे, काही ठिकाणी नसते, पण मोबाईल येत असतो, तिथं खूप गोंधळ आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नसतं. तिथले केसेस काय असतात? नाही, म्हणजे हे खूप म्हणजे हा खरा चॅलेंज आहे, राईट. तुम्ही अर्बनमधले हँडल करू शकता, पण सेमी अर्बन आणि रुरल केसमधल्या जे केसेस आहेत ज्याच्यामध्ये एखाद्या गरीब माणसाचे 500-1000 रुपये का भाजीवाला जातात त्याच्यासाठी खूप असतात, त्याच्यामध्ये मोठे अमाऊंट असतात. तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट काहीतरी एक चांगली इकोसिस्टम, एक जाळं तयार करण्याचं बघते, ज्याच्यानी पोलीस स्टेशन्स, बँका, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे सगळं एक कम्प्युटर जाळं आपण तयार करू, ज्याच्या अनुषंगाने की या माणसाला लवकरात लवकर मदत देतात. आणि बरेचदा आहे ना, आपण काय करतो, आपल्या बँकेचे सायबर इन्शुरन्स सुद्धा असतात, सायबर इन्शुरन्सचं कव्हर असतं. मग आपण सिच्युएशन पाहून सायबर इन्शुरन्स पण ते पैसे त्या माणसाला देतो. तो गरीब आहे, इकडे सिनियर सिटीजन आहेत, 80 वर्षाचे ग्रस्त आहेत, त्यांच्याकडनं पैसे गेले, त्याला तुम्ही काय म्हणणार? तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा, काय गोष्ट आहे, त्यांना पूर्ण मदत करणं स्वाभाविक असतं. मग अशा वेळेस RBI सुद्धा आम्हाला सांगतं आणि आम्ही की अशा वेळेस आधी त्या माणसाचे गेलेले पैसे द्या, इन्व्हेस्टिगेशन नंतर करा, राईट, पण ते होल्ड करू नका. मग अशा केस टू केस बेसिसमध्ये आपण पैसे देतो. आता मला सांगा, जो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही ही सगळी म्हणजे तुम्ही म्हणजे बँकिंग सेक्टर वेगवेगळ्या रिलेशनशिप मॅनेजर आणलेला आहे, त्यांनी टोल फ्री नंबर आणलेले आहेत, कारण तिथंच मग पहिल्यांदा जातो. ही माणसं जर नीट काम करत नसतील, त्या क्षेत्रातली सगळेच वाईट नसतात, तर काय करायला पाहिजे? मी रिलेशनशिप मॅनेजर फोन उचलत नाही आहे, किंवा टोल फ्रीवर मला उत्तर दिलं जात नाही नीट, किंवा मला कळतच नाही, आता मी पटकन 4 फोन फिरवले पण मला रिसिव्हच कोण होत करत नाही आहे गेले 10 मिनटं, तर मी काय करायला पाहिजे? बघा, ही सिच्युएशन आहे ना, हे स्पेसिफिक बँक नाही, म्हणजे कॉमन सिच्युएशन आहे, ॲब्सोल्युटली कॉमन. लॅक ऑफ रिस्पॉन्स, टाइमली रिस्पॉन्स. ओके. मग अशा वेळेस तुम्ही तुमची केस प्रत्येक बँकेचे ना एक कस्टमर ग्रीव्हन्सचा ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर असतो. तो कुठं असतो सांगतो तुम्हाला. ते ऑनलाईन जरी तुम्हाला कोणी रिचेबल नसेल
पण माझ्या मॅनेजिंग डिरेक्टरचा ईमेल ॲड्रेस अवेलेबल असतो. आमचं जे कस्टमर ग्रीव्हन्स सेलचा ईमेल ॲड्रेसेस असेल तो अवेलेबल असतो. आणि हे ईमेल ॲड्रेसेस 24/7 मॉनिटर होत असतात. ते सगळ्या बँकांचे असतात? सगळ्या बँकांचे असतात. बरं, हे महत्वाचं आहे बरं का. हां, हे कस्टमर ग्रीव्हन्स सेलचा नंबर आहे, ते मॉनिटर होत असतात. याच्यामध्ये तुम्ही ईमेल टाकला राईट, तर तो मॅनेजिंग डिरेक्टरच्या मेल बॉक्समध्ये जातो. इट इज मॉनिटर्ड 24/7 बाय सेट ऑफ पीपल. ओके. मग ते लोक त्यांना करावंच लागतं, कारण ते त्यांचं टर्न अराउंड टाइम डिफाईन केलेले आहे बोर्डानी. म्हणजे हा इंडिव्हिज्युअल नाही आहे, बोर्ड. आणि बँकेची जी फ्रॉड कमिटी असते बोर्डाची, बोर्ड लेवलला, त्याच्यामध्ये हे सगळे केसेस डिस्कस होतात. किती केसेस आले, किती केसेसचं आपण नियोजन केलं, म्हणजे त्याचा निवाडा केला सगळ्याचा त्याचा, आणि त्याचं पूर्ण अनालिसिस त्या कमिटीमध्ये प्रेझेंट करावं लागतं. त्याच्यामुळे एवढी गोष्ट नाही. आणि दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्या फेवरमध्ये अशी इश्यू झाली आणि तुम्हाला रिस्पॉन्स मिळत नसेल तर RBI तुम्ही जाऊ शकता. RBIमध्ये ते ऑम्बड्समन म्हणून एक कॅटेगरी आहे. राईट, ऑम्बड्समन म्हणजे मी आधी म्हणाल्यासारखं ते कस्टमरच्या फेवरमध्ये असतात. तुम्ही RBI ऑम्बड्समनला केलात ना, RBI बँकेला अप्रोच करून तुम्हाला. पण मी RBI जायचं कसं? ते अगेन RBI त्याचे RBIच्या वेबसाईटवर सगळे नंबर्स अवेलेबल आहेत. RBI रेग्युलरली लोकांना SMS करतात. तुम्हाला RBIचा मेसेज येत असेल की असा फ्रॉड आता होत आहे, तुम्ही रिस्पॉन्स करू नका. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, आता जर कोणी व्यक्ती डिजिटल त्याला व्हायचं आहे राईट, त्या माणसाला SMS अलर्ट्सकडे बघणं हे सुद्धा आवश्यक आहे. हे महत्त्वाचं आहे. आपण फक्त मीही नाही बघत, सगळे मेसेज मी नाही बघत, आणि WhatsApp सगळे बघतो. आणि सौमित्र, याच्यावर तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो. बरेचदा आम्ही असे फ्रॉड पाहिलेले आहेत ना, सिम स्वॅपमध्ये काय होतं ना, तुमचा सिम कार्ड फोर्स डॉक्युमेंटनी मी स्वॅप करून दुसरा सिम कार्ड घेतो. तुमचा नंबर तुमचा नंबर, मोबाईल तुमचा हरवला, तुम्ही काय करता, डॉक्युमेंट सबमिट करून सेम नंबर तुम्हाला मिळतं, दुसरं सिम कार्ड मिळतं. मग मी फ्रॉडस्टर आहे, मी त्या जे काय आपले टेल्कोज आहेत त्यांच्याकडे जाऊन फ्रॉडुलंट पद्धतीने सिम कार्ड घेतो आणि तुमचा नंबर माझ्याकडे येतो. या प्रोसेसच्या दरम्यान 1, 2 तास, 3 तास तुमचा मोबाईल नंबर बंद असतो. आता कॉमन सेन्स आहे की माझा मोबाईल नंबर व्होडाफोन कनेक्शन फॉर एक्झाम्पल किंवा एअरटेल जे काय कुठलंही हा बंद आहे, पण माझ्या भावाचा सेम लोकॅलिटीमध्ये फोन चालू आहे, मी बिल तर भरलेलं आहे, माझा का बंद आहे, म्हणजे काहीतरी गडबड असेल. मग इमिजिएटली मी त्या माझ्या ऑपरेटरला सांगायला पाहिजे. राईट, बरेचदा. आणि काही सिच्युएशनमध्ये आपण SMS OTP तुम्हाला येतो करेक्ट मोबाईलवर, राईट, SMS OTP आपण पाहत नाहीत, म्हणजे डेबिट झालेले अलर्ट्स. जर मी जर पाहिले की बाबा हे डेबिट झालेत माझ्या अकाउंटमधनं, म्हणजे असे काही केसेस झालेले आहेत की लोकांना नंतर कळालेलं आहे दुसऱ्या दिवशी, आणि बँकेने SMS रेग्युलर पाठवले कस्टमर लोकांना. मग त्यांनी जर ते कस्टमर पाहिले असते आणि त्याच्यामध्ये डेबिट SMS खाली टोल फ्री नंबर असतो, इफ यू हॅव नॉट डन द ट्रान्झॅक्शन कॉल दिस नंबर. मग आपण ते बघत नाही बरेच. आता म्हणजे मुद्दा काय आहे की तुम्हाला जर डिजिटल सिटीजन बनायचं आहे ना, तर काही बेसिक गोष्टी करणं आवश्यक आहे. तुम्हाला या गोष्टीची अनभिज्ञता राहून तुम्ही जर तुम्हाला डिजिटल करायला गेलात तर मग तुम्ही ते फ्रॉडचा व्हिक्टिम. त्या बेसिक गोष्टी कुठल्या सांगू शकाल? फर्स्ट, मी म्हणाल्यासारखं तुमचा थोडंसं टेक्निकल असू शकतं, तुमच्या मोबाईल फोन स्मार्टफोनवर एक अँटीव्हायरस असणं खूप आवश्यक आहे. बरं. आणि अँटीव्हायरसच्या आपल्याकडे खूप कंपन्या आहेत. एक जेन्युइन अँटीव्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये टाका. आता अँटीव्हायरस काय करतं, अँटीव्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये जर व्हायरसेस आलेत राईट, आमच्या याच्यामध्ये त्या व्हायरसेसला आम्ही की लॉगर म्हणतो. की लॉगर काय करतं, तो सॉफ्टवेअर आहे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाला. कसं इन्स्टॉल झाला, SMS पाठवला कोणीतरी फ्रॉडुलंटली की क्लेम युअर मनी और इन्कम टॅक्स पेमेंट करा. मी बघणार नाही ते लिंक, अरे ते इन्कम टॅक्स आहे तर INOCTAX आहे, हे आपण बघत नाहीत, वर्ड बघत नाही, याला मी डोमेन नेम म्हणतो, हे आपण बघत नाहीत. इन्कम टॅक्स.gov आहे का इन्कम मिसिंग आहे आणि टॅक्स आहे, अरे ते रजिस्ट्रेशन वगैरे हे डिफरंट, ते सोडून द्या. ते मग आता लिंक आली, मी लिंकवर क्लिक केलं, तो व्हायरस की लॉगर डाउनलोड झाला. की लॉगर सगळे माझ्या मोबाईलचा डेटा कॅप्चर करतोय आणि पाठवतोय. मग अशा पद्धतीच्या फ्रॉड जर तुमच्या मोबाईलमध्ये अँटीव्हायरस असेल ना, तुम्ही प्रोटेक्शनमध्ये राहू शकता. दुसरं मी जे म्हणालो ते SMS अलर्ट्स. SMS अलर्टकडे पाहणं खूप गरजेचं आहे. SMS अलर्टकडे मी नाही पाहिलं तर, आणि रेग्युलरली तुमच्या अकाउंटचे बॅलन्सेस चेक करायचे.
हे आपल्याला सवयच की बाबा रोज बघायचं माझा अकाउंट बॅलन्स आहे का काय. कारण काही खूप सोफेस्टिकेटेड अटॅक्स अशी आहेत, याला आम्ही सायबर अटॅक म्हणतो, ज्याच्यामध्ये दर 1-2 दिवसाला तुमच्या अकाउंटमधनं एक रुपया कळणार नाही. खूप जुनी मोडस ऑपरेंडी आहे. ऑफकोर्स ते आता अशात फार आम्ही ही मोडस ऑपरेंडी बघत नाही आहोत, पण कदाचित पुढे जाऊन हे परत सुरू होऊ शकेल नवीन पद्धतीने. तर अशा वेळेस हे तुम्हाला मदत आहे. तर या बेसिक गोष्ट राहणं आणि आपला मोबाईल फोन कुणाला दुसऱ्यांना द्यायचा नाही, फोनला लॉक करून ठेवायचं, पिन लॉक करून ठेवा, ह्या बेसिक गोष्टी खूप आवश्यक आहेत. आणि सेम गोज फॉर लॅपटॉप्स. तुम्ही लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर कम्प्युटर असाल तर लॉक करून ठेवा, त्याच्यामध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर टाका, राईट. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आम्ही सगळीकडे सांगतो, आमचं एक विजिल आंटी म्हणून कॅम्पेन आहे, आमचं ते मॅस्कॉट आहे, कॅरेक्टर आहे. तर विजिल आंटी थ्रू आम्ही ते सगळं ते अवेअरनेस सांगतो. तुम्ही बघू शकता ते यूट्यूब वगैरे खूप. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही पब्लिक वायफायवरनं ट्रान्झॅक्शन नाही करायचे. एअरपोर्टवरून, सिनेमामध्ये, हॉटेलमधून फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करू नका. हे महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाचं आहे. आणि बरेच ठिकाणी आता अजूनही आपण बघतो, तुम्ही हॉटेलमध्ये जातो आपण आणि लोक तिथे USB चार्जर लावलेला असं चार्ज करतो. ते USB चार्जर नाही आहे, इट इज अ डेटा कॉपिंग डिव्हाइस. तुम्ही ते USB चार्जर लावून तुम्हाला वाटतं चार्ज होतं, तर चार्ज होते, पण तुमचा सगळा डेटा जातो आहे. तर पब्लिक प्लेसेसमध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स करायचे नाही. पब्लिक प्लेसेसमध्ये USB चार्जर असेल तर त्याला तुमचे फोन लावू नका. आपली बॅटरी बँक चार्जर सोबत घेऊन फिरा. तर ह्या खूप इम्पॉर्टंट महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि या असं एकदा दोनदा नाही, पण कंटिन्युअसली लोकांना आपण हॅमर करून सांगितलं पाहिजे. तुम्ही मगाशी बोलता किती महत्त्वाचं सांगतात सर. मगाशी बोलता तुम्ही तो सोशल मीडियाबद्दल तो DP लॉ कुठला तरी म्हणाला, ते काय? DP हा आपला डेटा प्रायव्हसी लॉ आहे. बस साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या डेटा प्रायव्हसी म्हणा किंवा डेटा प्रोटेक्शन म्हणा, याच्यामध्ये आता काय होणार आहे की कोणत्याही बँकेला किंवा त्याला आपण इंटरमिडियरी म्हणतो, त्याच्यामध्ये जर तुमचा डेटा असेल, राईट, तर तुमचा डेटा तुमच्या परवानगीशिवाय ते दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकणार नाहीत. अच्छा. तुमची आणि यू विल हॅव द राईट, तुम्ही हे म्हणू शकता की हा डेटा मी या पर्पजसाठीच तुम्ही वापरा आणि पर्पज झाल्यानंतर मला डेटा डिलीट करायचा आहे. अच्छा. तर याला आपण म्हणतो डेटा डिलिशन, कन्सेंट मॅनेजमेंट. म्हणजे मला अधिकार पाहिजे, मी काय कन्सेंट देऊ आणि माझा कुठं वापर झाला पाहिजे माझ्या इन्फॉर्मेशन. म्हणजे कस्टमर, DPTP ॲक्टमध्ये एक शब्द आहे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. मी ॲज अ सब्जेक्ट स्ट्रॉंग बनवलं, मी एम्पॉवर झालो आहे करेक्ट ॲक्टमुळं. माझ्या डेटा आपण बोलताना खूप म्हणतो डेटा, पण तुम्ही सांगतो या डेटावर आज गुगल राज्य करत आहे. 100%. तोच तर आता की पॉइंट आहे. करेक्ट. तर गुगल ॲनालिटिक्स, पूर्ण फेसबुक ॲनालिटिक्स, हे सगळं शेवटी डेटा आहे. मग माझा डेटा मी असं फ्रीली कोणाला द्यावं का? नाही. मी डेटा एखादा स्पेसिफिक कारणासाठी देणार, ती ऑर्गनायझेशन त्याच कारणासाठी ते डेटा वापरणार, माझ्या परवानगीशिवाय डेटा कुणाला देता येणार नाही, आणि काम झाल्यानंतर तो डेटा डिलीट होणार. किती छान, हे किती महत्त्वाचं आहे. सगळं कस्टमर म्हणजे ग्राहकाच्या फेवरमध्ये. हा पण मग हे झालंय की होतंय? DPTP लॉ आता लाईव्ह झाला, ॲक्ट झालाय, आता झालाय, एनॅक्टेड. हो, पार्लमेंटमध्ये पास झाला, आता सुरू येतो. किती मस्त आहे, हे फार महत्त्वाचं आहे. कस्टमरला खूप बेनिफिट आहे, ऑर्गनायझेशनला बेनिफिट आहे, आणि आपल्या भारत देशाला आपण जे म्हणतो ना की मेक इन इंडिया. कारण माझा डेटा आता पेमेंट डेटा, मध्यंतरी RBIचे रूल्स आहेत, पेमेंट डेटा भारताच्या बाहेर जायचा नाही. मग आज माझ्या कस्टमरचा डेटा माझ्या देशामध्ये आहे, केवढी मोठी गोष्ट आहे ही. आधी असं नव्हतं ना, डेटा आपला कुठेही कोणत्याही कंट्रीमध्ये जायचा. एक फार महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये टेक्नॉलॉजी पण आहे याच्यामध्ये, आणि बँकिंग सेक्टर तर आता आपलं अगदी हातावर आलेलं आहे. AI हा खूप महत्त्वाचा सेक्टर येत्या काळात येतोय, आणि AIची धास्ती सगळ्यांना आहे की काय होणार आहे कळत नाही आहे. माणसांसारखी दिसणारी माणसं यायला लागली आहेत, फोटोज तर काही कुठेही अदलबदल होती आहे. तुमच्या सेक्टरला, मी एकाच बँकबद्दल बोलत नाही आहे, तुम्ही खूप महत्त्वाच्या पोझिशनला, तुम्ही हे AI आणि ह्याच्यापासून होणारे संभाव्य धोके कसं बघता?
खूपच म्हणजे हा अनपेक्षित प्रश्न आहे. टेक्निकल प्रश्न आहे हा, पण चांगला आहे. म्हणजे मला वाटतं काही जे नवीन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स कारण आता म्हणजे त्यांना महत्वाचं आवडेल. कारण AI शी सगळे चालू आहे. माझ्यापर्यंत अगदी सगळ्यांपर्यंत AI आलेलं आहे आणि पुढे वाढत जाणार आहे. तर अनायासे तुमच्याकडे मोठा मोठा दिसला तर कशाला सोडा म्हणून मी आता बघा, विचार जस्ट 2 दिवसापूर्वी आपल्या मिनिस्ट्री ऑफ IT मला वाटतं एक सर्क्युलर रिलीज केलं आहे की तुम्हाला जर AIचे मॉडेल्स बनवावे लागतील ना, तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल. अच्छा. जस्ट 2, आता अजून डिटेल आलेलं नाही आहे. ओके. आता डिटेल्स हे महत्त्वाचं त्याचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स येतील आता. पण AIचं जेवढे फायदे आहेत तेवढेच AIचे धोके सुद्धा आहेत. करेक्ट. तुम्ही अगदी बरोबर बोलला. त्याच्यामध्ये सिम्पल एक उदाहरण बघायचं झालं तर डीप फेकमध्ये मी व्हॉट्सअपवर तुमच्याशी समीर रातोळीकर म्हणून बोलू शकतो आणि मी समीर रातोळीकर नाही आहे. हो. राईट. तर हे कॉमन आहे. मी तुमचा व्हॉइस क्लोन करून, आता बघा, माझा व्हॉइस क्लोन करून माझ्या मुलीला जी 12-13 वर्षाची आहे तिला जर कोणी कॉल करून सांगितलं की बेटा मी प्रॉब्लेममध्ये आहे, इथे ट्रबल आहे, तू लवकर ये, इकडं माझा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्या जीवाचं बघा तुम्ही आता. म्हणजे खरी गोष्ट आहे. मग तर या गोष्टीला टॅकल करणं एवढं इझी नाही आहे. राईट. म्हणजे असं सिल्वर बुलेट म्हणतो ना आपण की एक सोल्युशन टाका, नाही, एक टेक्नॉलॉजिकल सोल्युशन टाका, सॉल्व्ह नाही होणार. याच्यामध्ये लोकांना अवेअरनेस होणं डीप फेकबद्दल, व्हॉइस क्लोनिंगबद्दल हे खूप आवश्यक आहे. आणि ज्या ऑर्गनायझेशन्स AI, मशीन लर्निंग किंवा आता आपण LLM म्हणतो, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, जे आता ChatGPT वगैरे वापरतात, त्या लोकांसाठी सुद्धा युझिंग ChatGPT आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्स आणि AI त्या ऑर्गनायझेशन्सवर अटॅकसुद्धा होऊ शकतो. तेवढाच फास्ट, तेवढाच डेडली, बापरे, तेवढाच डिव्हास्टेटिंग. मग मला सुद्धा तेवढे काउंटर मेजर ठेवणं आवश्यक आहे की उद्या माझ्या ऑर्गनायझेशनवर असे अटॅक झाले, राईट, कोणत्याही ऑर्गनायझेशनवर, तर मला ते अटॅकला उत्तर देता आलं पाहिजे, काउंटर करता आलं पाहिजे, थ्वाट करता आलं पाहिजे. त्यासाठी माझ्याकडे सुद्धा तेवढी मेकॅनिझम पाहिजे. माझ्याकडे डेटा सायंटिस्ट हवेत, माझ्याकडे मशीन लर्निंग AIMLचे अल्गोरिथम्स हवेत, राईट. त्याच्यामुळे आता हे सुरू झालेलं आहे. पण जगांमध्ये याच्याबद्दल स्टडी चालू आहे आणि लवकरच तुम्हाला जसे AIचे यूज होतील तसं काउंटर मेजरसाठी नवीन स्टार्टअप्स तयार होतील, नवीन कंपन्या येतील. भारतामध्ये काही स्टार्टअप आलेले आहेत. म्हणजे मी 2-3 स्टार्टअपला मी ओळखतो की ते तुमच्या पूर्ण मशीन लर्निंगचे जे मॉडेल्स असतात त्याला व्हॅलिडेट करतात. अरे वा, की हे खरंच मशीन लर्निंगचं मॉडेल आहे का खोटं आहे, राईट. तर म्हणजे एनिवे ते टॉपिक वेगळं आहे, पण योग्य प्रश्न आहे. आणि हे नवीन मुलांसाठी हे करिअरसुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, असू शकतं की AIML म्हणजे तुम्ही AIML टेक्निकल डेव्हलपमेंटसाठी आणि AIML सायबर सिक्युरिटी आणि सायबर क्राईमसाठी कसं हे करता. मला वाटतं मध्यंतरी मी हैदराबादला गेलो होतो, तर तेलंगणा पोलिसनी त्या राज्यामध्ये युझिंग AI त्यांनी पूर्ण एक त्यांच्या ते क्रिमिनलचा एक डेटाबेस बनवलेला आहे, राईट. तो क्रिमिनल केव्हा पॅरोलवर आहे, काय नाही, मग त्याचे किती क्राईम्स झालेले आहेत, आणि इकडं असा क्राईम झाला तर याच्यामध्ये हा म्हणजे इन्व्हॉल्व कोरिलेशन, म्हणजे तर हे सगळं त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तर हा बघा किती चांगला यूज आहे AIMLचा फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम्स. आपण या एकूण इन्फॉर्मेशनबद्दल खूप बोललो, बँका आणि त्यांची जबाबदारी. ह्याचा दुसरा भाग असा आहे ना की आपण सगळी माणसं आहोत तिथं काम करणारी, आणि एखाद्याचा प्रॉब्लेम झाला की तो सॉल्व्ह होण्यासाठी तुम्ही काम करता आणि तो कधी कधी सॉल्व्ह होतो आणि मग मजा येते की समोरच्याचं तुम्हाला स्माईल मिळतं आणि मग बरं वाटतं की आपण काम केलं. इतक्या वर्षाच्या काळामध्ये अशी एखादी केस आहे का की तुम्ही सॉल्व्ह करताना तुमची खूप कस लागला तुमचा आणि आपने वो कर दिखाया और बंदे को वैसे पुन्हा पैसे मिळाले आणि मग तुम्हाला तो एक सुकून मिळाला, अशी लक्षात राहिलेली केस कुठली आहे? एक आहे, थोडीशी टेक्निकल केस आहे. बरं. याच्यामध्ये कस्टमरचा मोबाईल फोनवर व्हायरस टाकून त्याचा पूर्ण मोबाईल फोन कॅप्चर केला होता. ही कधीची गोष्ट आहे? ही मला वाटतं एक 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मुंबईतली आहे. त्याचा मोबाईल फोनवर सॉफ्टवेअर टाकलं, म्हणजे व्हायरस, आणि पूर्ण मोबाईल फोनचा तुम्ही कंट्रोल घेतला. कसा टाकला पण व्हायरस? SMS. अच्छा, ओके. SMS असतात किंवा सांगता तुम्ही या वेबसाईटवर जा, तो वेबसाईटवर गेलात, तिथे तुम्ही लिंक आहे ते क्लिक, शेवटी हे सॉफ्टवेअर आहे, पीस ऑफ सॉफ्टवेअर विच गेट्स डाउनलोडेड अँड गेट्स प्लांटेड ऑन युअर डिव्हाइस. मग काय झालं? त्याच्यानंतर त्या डिव्हाइसचं पूर्ण कंट्रोल त्याच्याकडे आहे. मग त्याच्यामध्ये त्या डिव्हाइसचा कंट्रोल आल्यानंतर त्याच्या डिव्हाइसेसमधून मी पैसे ट्रान्सफर करत गेलो.
मोबाईलचा पूर्ण कंट्रोल आहे ना. मी गेलो UPI पिन ओपन केला, पैसे ट्रान्सफर केले, जीपे, फोनपे, अलर्ट्स आले, त्याच्या SMS अलर्ट पडले, पण कंट्रोल माझ्याकडे आहे. आणि तो माणसाच्या ह्याच्यातनं पैसे जातात, तो म्हणतो मी करत नाही आहे. बापरे. म्हणजे या सिच्युएशनमध्ये त्या माणसाने त्याचे युजर ID, पासवर्ड, OTP काही दिलेलं नाही आहे, काहीच दिलेलं नाही, राईट. पण फक्त त्याचा मोबाईल फोन कॉम्प्रोमाइज करून फ्रॉडस्टर्स त्याच्या मोबाईल, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना काय, संमोहन, Hypnotize. हिप्नोटाईज केलंय Oh त्याला. my God. So मोबाईल डिव्हाइस इज. बघत बसण्याशिवाय पर्याय काय मग. तर अशा केसमध्ये मग अशी केस जेव्हा आमच्याकडे आली, कारण आमच्यासाठी नवीन केस होते, कारण आत्तापर्यंत आम्ही असं केस ऐकत होतो की SMS OTP दिला, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे डिटेल्स दिले, आता मी काय करू सर, RBIचा माणूस होता किंवा तुमच्या ब्रांच मॅनेजर होता, मला काय माहिती आहे कोण येते, मी दिले. आता या केसमध्ये असं काहीच झालं नव्हतं, राईट. मग अशा वेळेस आम्ही त्या कस्टमरला विश्वासात घेऊन त्याचं मोबाईल डिव्हायसेस बघितले काय झालेत, त्याच्या मोबाईल डिव्हायसेसचे लॉग्स घेतले. आता लॉग्स घेऊन आम्ही काही एक्सपर्ट जे लोक आहेत या फील्डमधले, म्हणजे प्रायव्हेट कंपनीज, त्यांची मदत घेऊन इन्व्हेस्टिगेशन करून मग आम्हाला कळालं की याच्यामध्ये अशा पद्धतीने याच्या मोबाईलवर सॉफ्टवेअर टाकलेलं आहे. त्यामुळे ही मोडस ऑपरेंडी सुद्धा आता प्रचलित आहे. हे साधारणतः 15 ते 20 दिवस इन्व्हेस्टिगेशन चाललं, कारण ते हे आमच्यासाठी अनचार्टर्ड टेरिटरी होती, आम्हाला माहित नव्हते हे. पण हे कळल्यावर तुम्ही पहिल्यांदा अकाउंट फ्रीज केले, हे सगळं केलं असेल. हां, मग हे नाही, हे आता गेल्यानंतर तोपर्यंत पैसे गेले. पण आता ही ॲटलिस्ट पैसे गेले त्यांचे त्या सिच्युएशन मला वाटतं काहीतरी 35,000 ते 40,000 रुपयाचा लॉस होता तर त्या माणसाचा. तर आता ही मोडस ऑपरेंडी बऱ्याच पद्धतीनं प्रचलित आहे. म्हणजे मी ऐकत बसतो, दुसऱ्या आमच्या मित्रांकडनं वगैरे कळतात की असं झालेलं वगैरे. मग बँकेने काय केलं, बँकेने ठरवलं की आता याला कसं ॲड्रेस करायचं. मग आपण एक सॉफ्टवेअर टाकूया जे त्या मोबाईल फोनवर असे जे मॅलिशियस सॉफ्टवेअर असेल ते डिटेक्ट करेल आणि त्या माणसाला ट्रान्झॅक्शन करूच देणार नाही. किती छान. मी विचारणार होतो, म्हणजे विचारणार आहे. मग हे टाकून दे. मग ते हे आम्ही आमच्या बँकेने रोल आउट केलेले. मग मी हेच म्हणत होतो की समजा मी HDFC बँकेचा हे आहे, होल्डर आहे, माझ्याकडे अकाउंट आहे माझं, तर जसे ते SMS पाठवून, लिंक पाठवून माझं कॅप्चर करतात, तसं बँक SMS पाठवून तुम्ही हे डाउनलोड करा असं का नाही सांगत की हे तुमच्या मोबाईलसाठी महत्वाचं आहे, हे तुम्ही एक सॉफ्टवेअर डाउनलोड. आम्ही पुश करतो ना ते सेंट्रली. तुम्ही जेव्हा अपडेट करताना ॲप, त्याच्यामध्ये ते पुश होऊन जातं. ओके. ऑटो पुश म्हणतो, तर ऑटो अपडेट. ओके. त्याच्यामध्ये ते सॉफ्टवेअर घेऊन जातं. मग तुम्हाला मग सॉफ्टवेअर आलं, तुमचा मोबाईल ॲप सिक्युरिटीची ती रॅपिंग तयार केली, त्याला रिंग फेन्स केला आपण, आणि मग त्याच्या थ्रू जर कोणी मग ते सॉफ्टवेअर टाकायचा प्रयत्न केला, राईट, तर होऊ शकत नाही. हा महत्वाचं आहे. म्हणजे सॉफ्टवेअर जाईल पण ट्रान्झॅक्शन होऊ शकणार नाही, कारण ते ब्लाइंड फोल्ड होऊन जाईल. पण मग त्याचे अलर्ट्स मला कळत असतात. कोणाला, मी जर कस्टमर असेल तर माझ्याकडे असा काहीतरी प्रयत्न होतोय हे मला कळतं. तुम्हाला नाही कळत. ओके. तुम्हाला एक तुम्हाला हे अलर्ट येते तुम्हाला की ऍक्च्युली कसं होतं माहिती आहे, तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकत नाहीत. मी नाही करू शकत. नाही, कारण तुमच्या मोबाईलवर ते मॅलिशियस सॉफ्टवेअर, मग तुम्हाला आम्ही पॉपअप देतो. ओके. अलर्ट देतो की तुमच्या मोबाईलमध्ये मॅलिशियस सॉफ्टवेअर आहे, रिमूव्ह करा. रिमूव्ह करा. आम्ही ते डिटेक्ट करतो ना. माझ्या जे तुमचं ॲप आहे ना, त्याच्यामध्ये आमचं सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअर ते स्कॅन करून डिटेक्ट करतं की सौमित्रच्या मोबाईल फोनमध्ये मॅलिशियस सॉफ्टवेअर आहे, राईट. मग आम्ही तुम्हाला अलर्ट देतो, मेसेज म्हणजे SMS देतो, प्लस अलर्ट मोबाईल फोनवर पॉपअप होतं. तुम्ही ते ॲप ओपन केलं असं पॉप होतं. मग ते पॉपअप झाल्यावर मग तुम्ही ते, आम्ही ते नाव वगैरे सगळं सांगतो. मग ती फाईल तुम्ही डिलीट वगैरे केली, म्हणजे व्हायरस निघून जातो, परत ट्रान्झॅक्शन. यातलं काही कळलं थोडं ब्रांचमध्ये जाणे, म्हणजे हे काय आलं, रिलेशनशिप मॅनेजरला जवळच्या बँकेत जाणं, हे असं काहीतरी आलंय. बरोबर आहे. आणि आजकाल ब्रँचेस तर तुमच्या 1-2-3 किलोमीटरच्या परिघामध्ये आहेत. नाही, मला हा फार महत्त्वाचा मुद्दा वाटतो समीर. या निमित्तानं अनेक विषयांवर आपण आता बोलतोय आणि हे सेक्टर फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्या घराघरात आहे आणि माणसं जेवढी तेवढे अकाउंट्स आहेत, तेवढ्या बँक्स आहेत. तर एक शेवटचा प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. येत्या काळामध्ये जसं AI खूप पुढचं आहे, पण आपण AI नको जाऊया. हा जो ट्रेंड आहे सगळा सायबर सिक्युरिटीचा, सायबर थ्रेटचा, ह्याच्याशी तुम्ही की तुमची सगळी सिस्टीम ही अपडेट कशी होत असतात? म्हणजे नवीन नवीन हल्ले येत असतात, नवीन नवीन सॉफ्टवेअर असतात, तुम्ही कसे याच्यावर अपडेट होता आणि
तुमची अशी काही टीम असते का बँकांची की येत्या काळात काय होऊ शकणार आहे हे आधीच लक्षात घेऊन आपण काय करायला म्हणजे हुशार जे लोक असतात असं काय असतं का? या 2 प्रश्न आपण घेऊया, मग आपण थांबूया. सॉलिड एकदम दोन्ही प्रश्न खूप छान विचारलात तुम्ही. एक सिल्वर बुलेटसारखं उत्तर नाही आहे. कंटिन्युअस तुम्हाला वाचत राहावं लागतं आणि आजकाल थँक्स टू इंटरनेट वगैरे तर भरपूर ब्लॉग्स आहेत Informations आहेत. आणि बरेचसे असे रिसर्च ऑर्गनायझेशन्स आहेत ज्याला आपण गार्टनर म्हणतो, फॉरेस्टर म्हणतो, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी फोरम आहे, UKची बॉडी आहे. त्या सगळ्यांचे जेव्हा तुम्ही मेंबर म्हणता, रजिस्टर करता, तुम्हाला सगळं अपडेट होत राहतात कुठे काय चालू आहे, जगामध्ये काय काय घडामोडी चालू आहेत. हे एवढं अवघड नाही आहे. बरं. यू नीड टू इन्व्हेस्ट द टाईम. तुम्हाला ते वाचून ते करावं लागतं. आणि हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे नॉलेज तुम्ही तुमच्यापर्यंत न ठेवता तुमच्या टीमपर्यंत, तुमच्या कम्युनिटीमध्ये कसं स्प्रेड करता, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आता आमच्या बँकेमध्ये आमची सगळ्यांची टीम आहे आणि हे सगळं बघण्यासाठी सायबर सिक्युरिटी बघण्यासाठी टीम आहे, प्रिव्हेन्शन साईडला सायबर क्राईम बघण्यासाठी टीम आहे, ज्याला मी फ्रॉड रिस्क टीम म्हणतो, ते डिटेक्शन आणि इन्व्हेस्टिगेशनसाठी. अशा 2 त्याचे टप्पे आहेत. तर दोन्हीसाठी सेपरेट वेगवेगळ्या टीम आहेत. या टीमला सगळ्यांना कंटिन्युअसली अपडेट राहणं हे नवीन नवीन मोडस ऑपरेंडीमध्ये हे खूप आवश्यक आहे. तुम्ही दुसरा प्रश्न म्हणाल की तर फ्युचर काय? फ्युचरमध्ये बघा, आता क्वांटम कम्प्युटिंग हे आपण नवीन ऐकतोय. बरं. त्याच्यामध्ये असं म्हणतात की जे तुमचे आता डेटाला एन्क्रिप्ट करण्यासाठी जे अल्गोरिथम्स आहेत, ज्याच्याने तुमचा डेटा राईट, तुमचे कस्टमर रेकॉर्ड्स, एवढा ह्यूज डेटा आहे ना आपल्याकडे, आता डेटा इज ऑइल. ऑफकोर्स. तर हे डेटा सिक्युअर करण्यासाठी तुम्ही त्याला एन्क्रिप्ट करता. आम्ही म्हणतो एन्क्रिप्ट करतो, म्हणजे त्याला स्क्रॅम्बल्ड करतो, वर्ड जम्बल करून त्याला एन्क्रिप्ट करतो. ते एन्क्रिप्शनची की असते, ती की जेवढी मोठी तेवढं डेटाला ब्रेक करणं डिफिकल्ट आहे. पण ती की ब्रेक करणारं क्वांटम कम्प्युटिंग आता तयार झालेलं आहे. तर युझिंग क्वांटम कम्प्युटिंग हे की ब्रेक होणार म्हणजे काय? की ब्रेक होणार म्हणजे डेटा तुमचा गेला. करेक्ट. राईट. तर मोठमोठ्या ऑर्गनायझेशन्स, आपले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ज्याच्यामध्ये एक सेन्सिटिव्ह डेटा आहे, न्यूक्लिअर रिॲक्टरचा डेटा, आपल्या डिफेन्स फोर्सेसचा डेटा, आमच्याकडे बँकेचा कस्टमर डेटा, या डेटाला या क्वांटम कम्प्युटिंग सारख्या फ्युचर टेक्नॉलॉजीपासून प्रोटेक्ट करण्यासाठी आवश्यक आहे. AML आहे, लार्ज लँग्वेज मॉडेल्स आहेत. आता बरेच जण ते सगळं नवीन नवीन इनोव्हेशन आहेत. तर हे फ्युचर इज ऑल अबाउट मशीन लर्निंग, क्लाउड कम्प्युटिंग. आता क्लाउडचा यूज जास्त होत राहणार असं मला पर्सनली वाटतोय. ओपन सोर्स खूप वाढणार. आता ते गेलं, एक फिक्स लँग्वेज झाली मी इकडून, ते तसं नाही. आता जिकडे तुमच्याकडे ओपनली जे अवेलेबल आहे सॉफ्टवेअर्स, मी डाउनलोड करा, बनवा, तर हे आता वाढलेलं आहे. त्याच्यामुळे जग आता खूप ग्लोबल झालेलं आहे. ग्लोबलचा विषय मी निघाला म्हणून खरंच शेवटचा प्रश्न आणि थांबतो. मला खूप प्रश्न पडतात. तुम्ही बोलले की पायरेसीमध्ये, आमच्या सिनेमा इंडस्ट्रीमध्ये असं होतं की जे पायरेटेड लोक जे करतात सिनेमे ना, ते परदेशातनं करतात. त्यामुळे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि मग ते सिनेमे पायरसी होत राहते, सिनेमे लीक होत राहतात. परदेशामध्ये आपण जाऊ शकत नाही. तर सायबर सिक्युरिटी किंवा थ्रेट जे असतात ते परदेशातनं होतात का? हो. आणि मग तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो? अगदी. अरे परदेशातूनच होतात मॅक्सिमम. राईट. मग आपण तिथं पोहोचू शकतो. नॉर्थ कोरिया सांगतो ना, नॉर्थ कोरिया, रशिया, चायना, काही पार्ट्स ऑफ अमेरिका, याच्यातनं सगळे फिशिंग वेबसाईट डेव्हलप जे होतात. नायजेरिया. आता नॉर्थ कोरियामध्ये जर कोणी फिशिंग वेबसाईट तयार केली, तुम्हाला माहिती आहे ही फिशिंग वेबसाईट माझ्या बँकेसारखीच आहे. क्लोन्ड वेबसाईट आहे. फिशिंग म्हणजे क्लोन्ड वेबसाईट. माझी वेबसाईट नाही आहे. पण तुम्ही ते काहीच करू शकत नाही. काय करू शकता तुम्ही अशा वेळेस? तुम्ही प्रत्येक देशामध्ये एक कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आहे, त्याला आपण म्हणतो CERT. बरं. भारतामध्ये CERT आहे, अंडर मिनिस्ट्री ऑफ IT. राईट. प्रत्येक देशाचं लोकल CERT आहे. राईट. मग त्या कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमचे आणि प्रत्येक देशातल्या CERTचे एकमेकांशी कनेक्शन्स असतात. अच्छा. मला जर माहिती आहे की माझी वेबसाईट नॉर्थ कोरियावरनं ऑपरेट होतीये, तर मी माझ्या CERT थ्रू त्या लोकल CERTचा फायदा घेऊन करतो. पण ह्याच्यामध्येही काही स्पेसिफिक कंट्रीमध्ये तुम्ही जाऊ शकता, पण काही कंट्रीमध्ये प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर नॉर्थ कोरियामध्ये, नायजेरियामध्ये खूप डिफिकल्ट आहे अप्रोच होणं. पण हे झालं वेबसाईट्सबद्दल. माझा पर्सनल लॉस त्याच्यामुळे होऊ शकतो, माझे मोबाईल हॅक तिकडून होऊ शकतात का, माझे होऊ शकतात ना. इंटरनेट आहे ना, अनोनिमाइज वर्ल्ड, काहीच करू शकणार नाही. ते सांगतो तुम्हाला मी. काही देशांमध्ये आपली रिचेबिलिटीज नसते. तुम्हाला सांगतो मी, त्यासाठी फक्त प्रिव्हेन्शन इज द मेडिसिन. काही देशामध्ये आपण CERTचा कॉन्टॅक्ट करू शकतो. त्यांचे जे डोमेन नेम होस्टिंग प्रोव्हायडर आहेत, जे ते www.saumitrapote.com होस्ट करतात, मग त्यांना आपण करून सांगतो की बाबा हा मॅलिशियस आहे, ह्या डोमेन नेम यांना शटडाऊन करा, हे कर. पण
याच्यामध्ये काही कंट्रीजपर्यंत आपण करू शकतो, काही कंट्रीपर्यंत करू काळजीकडे हाच त्याचा मला मुद्दा आहे. मला याची पूर्ण खात्री आहे की आजच्या या एपिसोडमधून अनेक नवीन गोष्टी कळल्या. म्हणजे मी तर अवाक झालेलो आहे. जसे तुम्ही सांगितलं की टीनएजर्सना जो काही एक्सटॉर्शनसाठी इश्यू होतो किंवा कशा पद्धतीने पैसे जातात, SMS बघितले पाहिजेत, जे मीही बघत नाही, अगदी रेग्युलरली बघत नाही, पण आता मी बघीन. त्यामुळे माझ्यासाठी हे फार महत्त्वाचं होतं आणि मी म्हणजे तुम्हीच आहात, तर तुमच्यासाठी हा एपिसोड खूप महत्त्वाचा असेल. समीरजी, तुम्ही आलात मित्रमंडळीमध्ये, मला खूप बरं धन्यवाद. थँक्यू. हा एक छोटासा बुकमार्क आहे आश्मनचा. खूप छान. तुम्ही पुस्तकं वाचत असाल तर. आणि हा आश्मनचा पेबल आहे. आमच्याकडे छोटीशी भेट. थँक्यू, धन्यवाद. आणि खरंच खूप आनंद वाटला. आणि सौमित्रचे कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. कारण सांगतो, मला या टॉपिकला समजणं की हे टॉपिक आपल्या देशासाठी, स्पेशली टीनेजरसाठी आणि सिनियर सिटीजनांसाठी किती महत्त्वाचं आहे, ह्या गोष्टीची अंडरस्टँडिंग राहणारे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू सो मच टू यू फॉर रिकग्नायझिंग. म्हणून आपलं टॅगच आहे की चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे. आपला जो उन्मेष आहे, आपण उन्मेषचा जो एपिसोड केला होता नेटिझमचा, तर त्यांनीच आपल्याला रेफरन्स दिला आणि समीरजींची ओळख झाली आणि आता हे आपल्याशी जोडले गेले. तर अशी खूप चांगली माणसं जोडली जात आहेत. शहाणी होऊया आपण आणि काळजी घेऊया. तुम्ही इथे आलात, मला खूप बरं वाटलं. मित्र म्हणे सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण खूप चांगला कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करतोय, चांगली माणसं जोडण्याचा प्रयत्न करतोय. सबस्क्राईब करा. मी सोशल मीडियावर आहे, व्यक्त व्हा. यूट्यूबवर आपल्या चॅनलच्या खाली कमेंट करा. माझी टीम सगळ्या कमेंट्स पाहते, त्याला शक्यतो त्याचं सर्व जणांना उत्तर दिलं जातं. थँक्यू. आणि माझी विनंती आहे सगळ्या सबस्क्रायबरला, बघून जेवढं होईल तुमच्या ह्याच्यानी तेवढं सगळं याला पॉप्युलराईज करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा, जेणेकरून सगळ्यांना सायबर सिक्युरिटी आणि सायबर क्राईमबद्दल थोडी माहिती कदाचित आपल्या संभाषणाने, संवादाने मिळेल, एवढीच अपेक्षा आहे. थँक्यू सर. थँक्यू.